एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. म्हणजे कंबाईन ग्रुप बी एक्झाम होती, त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहेत? सर ॲलन ह्यूम, बकरुद्दीन तय्यबजी, दादाभाई नौरोजी, सर विल्यम वेडरबर्न. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बकरुद्दीन तय्यबजी. आता डिटेलपणे आपण एक एक करत सगळी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. जे इथे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे त्याची स्थापना कशी झाली, काय झाली, त्या सगळ्या गोष्टी डिटेलपणे समजून घ्यायच्या आहेत. तसेच काँग्रेसचे जे काही महत्वाचे अधिवेशन आहेत ते सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपलं स्पर्धा विश्व ऍप आहे. या ऍपमध्ये आपण वेगवेगळे कोर्स लॉन्च करत असतो. माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. आजपर्यंत बरेच लेक्चर सुद्धा आपण घेतलेले आहे. त्याच्या लिंक तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. चला तर मग आता सुरुवात करूया प्रश्नाच्या अनालिसिसला. सुरुवातीला मी तुम्हाला काँग्रेसची स्थापना कशी झाली याबद्दल माहिती सांगते. 28 डिसेंबर 1885. काय म्हणत आहे? 28 डिसेंबर 1885 या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली. आता ती स्थापना कशी झाली, त्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष कोण होते, ठिकाण कुठलं होतं, त्याचे कार्यवाहक कोण होते, सचिव कोण होते, पहिल्या अधिवेशनाला किती उपस्थित प्रतिनिधी होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. अधिवेशन भरलं 28 ते 31 डिसेंबर 1885 रोजी. कुठे भरलं? पुण्यात भरलं का मुंबईमध्ये? तर लक्षात ठेवा मुंबईमध्ये भरलं. त्याचे अध्यक्ष कोण होते? व्यामोचंद्र बॅनर्जी. आता हेच का झाले? यांच्या व्यतिरिक्त दुसरे पण होते. लॉर्ड रे त्यावेळेस बॉम्बेचे गव्हर्नर होते. त्यावेळेस त्याला मुंबई नव्हते म्हणत, बॉम्बे म्हणत होते. बॉम्बेचे गव्हर्नर कोण होते? लॉर्ड रे होते. हे अध्यक्ष होणार होते, परंतु सरकारचा प्रत्यक्ष सहभाग अमान्य. कारण डफरींनी जसा सल्ला दिला होता की यामध्ये डायरेक्ट सरकार म्हणजे भाग घेणार नाही, म्हणजे डायरेक्ट प्रत्यक्ष सहभाग असणार नाही, असं होतं. म्हणून त्या ठिकाणी लॉर्ड रेच्या ठिकाणी कोणाला अध्यक्ष करण्यात आलं? व्यामोसचंद्र बॅनर्जी यांना अध्यक्षपद करण्यात आलं. आणि लॉर्ड रे यांचं अध्यक्षपद नाकारलं गेलं. कोणाच्या सल्ल्यामुळे? लॉर्ड डफरींच्या सल्ल्यामुळे. म्हणजे अध्यक्ष कोण होते? व्यामोसचंद्र बॅनर्जी होते. ठिकाण कुठलं होतं? ठिकाण तुम्हाला माहिती पाहिजे. गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला होती. कुठची होती? मुंबईची होती. बरोबर आहे. याचे कार्यवाहक कोण होते? काशीनाथ त्र्यंबक तेलंग. कोण होतं? काशीनाथ त्र्यंबक तेलंग. आणि याचे सचिव जे होते ते सचिव कोण होते? ॲलन ह्यूम होते. हे सुद्धा संस्थापक म्हणू शकतो आपण. ॲलन ह्यूम आहे ते त्याचे काँग्रेसचे संस्थापक असं त्यांना म्हणतात. पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते. यात मुंबई प्रांतातील 38 सदस्य होते. या अधिवेशनामध्ये अध्यक्षीय भाषणात व्यामोचंद्र बॅनर्जी यांनी काही उद्दिष्ट सांगितले होते, ज्यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलाय. राष्ट्रीय भावनेचा विकास करणे, भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणे आणि विकास आणि दृढीकरण करणे, हे उद्दिष्ट सांगण्यात आलं होतं. त्याच काळामध्ये ठराव सुद्धा पारित करण्यात आले होते. त्यामध्ये ठरावामध्ये म्हणजे पहिल्या अधिवेशनात काही महत्वाचे ठराव सुद्धा होते. यामध्ये ICS परीक्षा आहे ते भारतातही म्हणजे लंडन व दिल्ली या ठिकाणी घेण्यात यावी, वयोमर्यादा 19 वरून 23 वर्ष करावी, असे ठराव मांडण्यात आले होते. पुढील अधिवेशन 1986 ला कलकत्ता येथे भरवावं, म्हणजे हा सुद्धा ठराव तिथेच पारित करण्यात आला होता. महत्त्वाची गोष्ट, काँग्रेसचे अधिवेशन दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशाच्या वेगवेगळ्या भागात घेण्यात यावे असं सुद्धा तिथे ठरवण्यात आलं होतं. आता हे काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणखी एक होतं की ब्रह्मदेश खालसा करू नये, अप्पर बर्मांचे एकत्रीकरण आणि त्यांच्या भारतात होऊ घातलेले विलिनीकरण यास विरोध करणे वगैरे, प्रांतिक तसेच केंद्रीय कायदेमंडळात लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्यात यावी, तसेच पंजाब व वायव्य प्रांतासाठी स्वतंत्र विधिमंडळे असावीत, अशा प्रकारचे काही ठराव सुद्धा तिथे पारित करण्यात आले होते. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे द ब्रिटिश इंडिया कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. याच्याशी रिलेटेड आहे म्हणून म्हणजे संबंध आहे थोडा, तर आपण ही सुद्धा समजून घेणार आहोत. द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस याची स्थापना मात्र 1890 मध्ये झाली आणि याचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न होते आणि सचिव होते विल्यम डिग्बी. त्यामध्ये एक नियतकालिक होतं इंडिया नावाचं. सुरुवातीला त्याचे संपादक विल्यम डिग्बी होते, नंतर कॉटन हे होते. या सदस्य होते ॲलन ह्यूम, यूल, नॉर्टॉन, हॉवर्ड, ॲडम्स इत्यादी सदस्य त्यामध्ये पाहायला मिळतात. नंतर सहभागी आपण बघतो भारतीय लोक सुद्धा होते. व्यामोचंद्र बॅनर्जी आहे, दादाभाई नौरोजी आहेत, त्यांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग होता. यामध्ये काही उद्देश होता की
ब्रिटिश राजकारणी व जनतेला भारतीयांच्या अपेक्षा व गाऱ्हाणी ऐकवणे. अशा प्रकारे द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस याबद्दल आपण माहिती घेतली, जी 1890 मध्ये स्थापन झाली होती. ठीक आहे, जी आपण इंडियन नॅशनल काँग्रेस सुद्धा बघितली आणि द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस जी 1890 ची होती त्याबद्दल सुद्धा माहिती घेतली. सर्वांना माहिती पाहिजे काँग्रेसचे पहिले 5 अधिवेशन तर माहितीच पाहिजे, कारण आयोगाने याआधी प्रीला, मेन्सला बऱ्याच वेळा राज्यसेवा मेन्स असो किंवा कंबाईन ग्रुप बी वगैरे असो त्यामध्ये प्रश्न विचारून झालेले आहे. म्हणजे पहिले 5 तर तोंडपाठच पाहिजेत. यामध्ये पहिलं अधिवेशन जे झालं होतं त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितली. आता दुसरं अधिवेशन ते झालं होतं ते कधी झालं होतं, तर जे होतं 1885 ला मध्ये झालं, 1885 मध्ये झालं होतं. व्यामोचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते आणि अशा प्रकारे आपण बघतो ते मुंबईमध्ये झालं होतं. अशा प्रकारे 6 अधिवेशन होते ते मुंबईमध्ये झाली होती. आणि त्याच्यानंतर दुसरं जे होतं कलकत्त्याला झालं होतं. कोलकात्याला जवळपास 10 अधिवेशनं झाली होती आणि मद्रास होतं, मद्रासला जवळपास 7 अधिवेशनं झाली होती. आता हा सुद्धा प्रश्न विचारू शकतात, कारण याआधी मुंबईला किती अधिवेशनं झाली होती यावर प्रश्न विचारून झालेला आहे. मुंबईला कोणकोणते झालं होतं, जसं पहिलं अधिवेशन झालं होतं 1885चं, 5वं अधिवेशन झालं होतं 1889चं, त्याचे जे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्ग होते. 20वं जे अधिवेशन झालं होतं 1904चं, त्यावेळेस सर हेनरी कॉटन त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 31वं 1915 मध्ये झालं होतं, सत्येंद्र प्रसाद सिन्हा त्याचे अध्यक्ष होते. आणि एक झालं होतं 1918 मध्ये, त्यामध्ये सईद हसन इयाम हे त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे 48वं झालं होतं 1934 मध्ये, राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते. अशा प्रकारे मुंबईमध्ये 6 अधिवेशनं झाली होती. आता पहिले 5 अधिवेशनं कोणकोणती आहेत, जसं पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं डिटेलपणे की पहिलं 1885 मध्ये व्यामोचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले भारतीय ख्रिश्चन व्यक्ती ते होते. ठीक आहे. दुसरं अधिवेशन झालं होतं 1886 मध्ये कलकत्ता या ठिकाणी, दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते आणि ते पहिले पहिले पारसी अध्यक्ष होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1887 मध्ये अधिवेशन झालं मद्रास या ठिकाणी, फखरुद्दीन तय्यबजी त्याचे अध्यक्ष होते. ते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. 1888 मध्ये एक अधिवेशन झालं अलाहाबादमध्ये, जे 4थं अधिवेशन होतं आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते जॉर्ज यूल होते आणि ते पहिले इंग्रज अधिकारी होते. त्याच्यानंतर 1891 मध्ये एक अधिवेशन झालं नागपूरमध्ये, पी आनंद चार्लू हे त्याचे अध्यक्ष होते. ते पहिले हिंदू व्यक्ती होते. अशा पद्धतीने काही महत्वाचे अधिवेशन आपण बघितले. व्यतिरिक्त काही महत्वाचे सुद्धा अधिवेशन आहेत, त्याचे सुद्धा जे काही अध्यक्ष आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. आपण बघतो 1905चं अधिवेशन आहे, गोपाळकृष्ण गोखले त्याचे अध्यक्ष होते. बनारस या ठिकाणी ते अधिवेशन भरलं होतं. 1907चं अधिवेशन रास बिहारी घोष त्याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाल याच्यामध्ये फूट पडली होती. आता मवाळ काय, जहाल काय, कशामध्ये कुठं भरलं होतं अधिवेशन, सुरत या ठिकाणी भरलं होतं, हा प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर 1911 आपण बघतो बिशन नारायण धर होते, ते त्याचे अध्यक्ष होते. पहिल्यांदा जनगण मन कुठल्या अधिवेशनामध्ये गायलं गेलं, तर कलकत्ता अधिवेशन होतं 1911चं, त्यावेळेस पहिल्यांदा जनगण मन गाण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 1916 मधलं लखनौचं अधिवेशन होतं, लखनौ करार त्याला असं म्हणतात. त्यावेळेस त्याच्या अध्यक्ष होत्या अंबिकाचरण मुजुमदार. यावर प्रश्न विचारण्यात आला होता. लखनौ ऐक्य म्हणून हा करार जो आहे तो फेमस आहे, विचारला जातो विशेष. यामध्ये जे फूट पडली होती 1907 मध्ये आपण बघतो सुरत अधिवेशनामध्ये, रासबिहारी घोष अध्यक्ष असताना ज्यावेळेस जहाल आणि मवाड यांच्यात फूट पडली होती सुरत अधिवेशनामध्ये, ती फूट आहे त्यांच्यामध्ये परत ऐक्य झालं लखनौ करारामुळे 1916 मुळे, जेव्हा जे होते जहाल आणि मवाड हे एकत्र आले, तसेच हिंदू आणि मुस्लिम ऐक्य सुद्धा साधण्यात आलं. नंतर आपण बघतो 1920चं अधिवेशन होतं, जे नागपूर या ठिकाणी भरलं होतं. विजय राघवाचारी त्याचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये काँग्रेसच्या घटनेमध्ये बदल करण्यात आला. 1924चं अधिवेशन आहे ते बेळगावमध्ये, महात्मा गांधी त्याचे अध्यक्ष होते. गांधीजी केवळ एकाच अधिवेशनाचे म्हणजे एकच असं काँग्रेसचं अधिवेशन होतं की ज्यामध्ये गांधीजी अध्यक्ष राहिले होते आणि ते हे पहिलं अधिवेशन म्हणजे बेळगाव गांधीजींच्या साठी. बरं, त्याच्यानंतर 1925 मध्ये आपण बघतो एक कानपूरला अधिवेशन भरलं होतं. सरोजिनी नायडू त्याच्या अध्यक्ष होत्या. पहिली भारतीय महिला राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष होणारी कोण होती असा प्रश्न विचारला जातो, तर सरोजिनी नायडू ह्या होत्या. म्हणजे याआधी अॅनी बेझंट सुद्धा होत्या, पण अॅनी बेझंट कुठे होत्या 1917च्या अधिवेशनला. पहिली महिला जर म्हटलं तर अॅनी बेझंट, आणि पहिली भारतीय महिला म्हटलं तर 1925 मध्ये सरोजिनी नायडू. ठीक आहे, अशा 2 गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 1925चं अधिवेशन कुठे भरलं होतं? कानपूर या ठिकाणी.
त्याच्यानंतर 1931 मध्ये कराची येथे अधिवेशन भरलं होतं. वल्लभभाई पटेल त्याचे अध्यक्ष होते आणि मूलभूत हक्क राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमात तिथं मांडण्यात आले होते. म्हणजे काही मूलभूत हक्क वगैरे आहे किंवा राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम कशा पद्धतीने चालेल अशा पद्धतीने तिथे काही मुद्दे मांडण्यात आले होते. 1936चं अधिवेशन होतं ते खेड्यातील पहिलं अधिवेशन होतं. फैजपूर या ठिकाणी ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. बऱ्याच वेळा विचारलं जाते की फैजपूर हे अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते, म्हणून हे तुम्हाला माहिती पाहिजे. 1938 मध्ये हरिपुरा या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं. चे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. या व्यतिरिक्त काही महत्वाचे आणखी अधिवेशन 1929चं अधिवेशन तुम्हाला माहिती पाहिजे. लाहोर या ठिकाणी भरलं होतं, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू कोणकोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. 1929चं लाहोर अधिवेशन होतं, 1936चं लखनौ अधिवेशन होतं, 1936चं फैजपूर येथील अधिवेशन होतं. तर काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. लखनौ येथील अधिवेशनामध्ये समाजवादाचा प्रथम उल्लेख करण्यात आला होता आणि फैजपूर येथे अधिवेशनामध्ये प्रथम खेड्या भागातील ते अधिवेशन होतं. त्याचे सुद्धा अध्यक्षपद कोणाला मिळालं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळालं होतं. लाहोर येथे अधिवेशन झालं होतं त्यावेळेस पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला होता. अशा पद्धतीने आपण बघतो की महत्वाचे अधिवेशन आहेत त्याबद्दल माहिती घेतली. आणखी एक प्रश्न विचारला जातो अधिवेशनाच्या बाबतीत की विल्यम वेडरबर्न होते ते 2 वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. 1889 मध्ये बॉम्बे या ठिकाणी आणि 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी असे ते इंग्रज अधिकारी होती की त्यांनी 2 वेळा अध्यक्षपद भूषवलं होतं काँग्रेसचं. अशा पद्धतीने काही माहिती आपण घेतली. राष्ट्रीय काँग्रेस आहे त्याचे जनक कोण होते? बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. ॲलन ह्यूम हे होते. ही ॲडिशनल माहिती तुम्हाला सांगत आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध करण्यासाठी समितीचे चिटणीस त्यावेळेस होते स्वामी आनंद होते. 1889 मध्ये विल्यम डिग्बी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने लंडनला काँग्रेसची ब्रिटिश कमिटी स्थापन केली होती. हे सुद्धा माहिती पाहिजे. कमिटीने 1890 ला इंडिया नावाचे मासिक काढले होते. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते ते 2 वेळेस होते. 1895 मध्ये पुणे येथे अधिवेशन झालं होतं त्यावेळेस ते अध्यक्ष होते. या व्यतिरिक्त 1902 मध्ये अलाहाबादमध्ये अध्यक्ष पद त्यांनी भूषवलं होतं. काँग्रेसच्या 5व्या अधिवेशनाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी 1889 मध्ये मुंबई या ठिकाणी झालं होतं. अधिवेशनाच्या दाराजवळ महात्मा फुले व सत्यशोधक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा 30 फूट गवताचा पुतळा उभारला होता. हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसचे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे पहिलेच न्यायमूर्ती आपण असं म्हणू शकतो. न्यायमूर्ती NG चंदावरकर हे होते. म्हणजे पहिले न्यायमूर्ती विचारू शकतात किंवा पहिले मराठी भाषिक अध्यक्ष तर न्यायमूर्ती MG चंदावरकर होते. 1900 मध्ये लाहोर अधिवेशन झालं होतं त्यावेळेस. अशा पद्धतीने काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकलो. याच पद्धतीने डेली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. इथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, PDF वगैरे जाहिराती आहेत त्याच्या अपडेट्स मिळतील. तरही काही आपण कोर्स वगैरे असतील ते तुम्हाला स्पर्धा विश्व ॲपमध्ये मिळून जातील. आणि त्याच्या माहितीसाठी आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम नक्की जॉईन करा आणि यूट्यूबला डेली अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे सांगू शकता. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.